त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? 15 मिनिटात गावात पोहोचतो. प्रत्येक चौकात तुम्हाला साध्या गावच्या रस्त्यावरती, शहरातल्या मोठमोठ्या हायवेवरती, सगळ्या राज्यात मुंबईसह तुम्हाला लोक रस्त्यावरती दिसतील. आम्ही काही विचार नाही करणार. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटली आहे का? वाल्मिक कराड आणि साथीदारांना फक्त पोलीस कोठडी. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी कधी? मस्साजोग मागताय न्याय. आईचे अश्रू थांबत नाही. गुन्हेगारीच्या विळख्यात पुरता बुडालेला बीड जिल्हा कायदा सुव्यवस्थेच्या वाटेवर कधीतरी परतेल याची अपेक्षाच ठेवणं आता चुकीचं ठरेल. कारण 1 वर्ष पूर्ण होऊनही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचा आत्मा न्यायासाठी अजूनही तडफडतोय. त्यांच्या परिवाराचा आक्रोश, संताप, अश्रू अजूनही थांबत नाहीयेत. त्यांच्या घरादारात राजकीय नेत्यांची आणि मीडियाची पिपली लाईव्ह अजूनही सुरूच आहे. 9 डिसेंबर 2024ला फक्त संतोष देशमुखांचीच नाही तर माणुसकीची सुद्धा हत्या झाली. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून, विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक झाली तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेला वर्ष पूर्ण झालं, मात्र आणखी एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. आई सकाळीच बोलत होती 1 वर्ष झालं, वाटते कधीतरी कुठून तरी म्हणजे तुझा भाऊ येईल, पण आज देखील कुठंच दिसत नाही. आणि खूप भयान हे दुःख आहे. हे दुःख कुणावर आलं नाही पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी आजचा दिवस हा ब्लॅक डे, काळा दिवस म्हणून घोषित केला आहे. आणि रात्री गावकरी सगळे मिळून कॅन्डल मार्च देखील काढणार आहेत आणि निषेध व्यक्त करणार आहेत आणि श्रद्धांजली वाहणार आहेत. संतोष देशमुख जे गावासाठी जगले पण स्वतःचं आयुष्य मात्र वाचवू शकले नाही. त्यांच्या कुटुंबाला आता फक्त एकच आशा आहे की कधीतरी त्यांना न्याय मिळेल. वर्षपूर्ती झाल्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी देशमुखांच्या आईने जरांगे समोर टाहो फोडला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप आता केला जातोय. तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाही. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भातले. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सहआरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो, लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत. आम्ही चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करतायत. कायद्याची प्रोसिजर म्हणून 2-4 महिने वाट बघू. नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी समजून घ्यायचं. मस्साजोग आज अस्वस्थ आहे. न्यायाचा दिवा मंद होऊ लागलाय, पण विजू देण्याची ताकद ना वेळेत आहे ना परिस्थितीत. मस्साजोग थांबलं नाहीये, बीड थांबलं नाहीये. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष असाच चालू राहणार आहे.